आंबेडकरीवादी जे लोक म्हणतायत ते आज अनेक आपण बघितलं असेल की कमळाच्या चिन्हावर निवडून आले आणि ते गोळवळकर हेगडेवार यांच्या विचारांना हे मानतायत आणि दुसरीकडे जे बीजेपीचे लोक आहेत ते आम्हीच खरे आंबेडकरवादी म्हणतायत. हे सगळं विचित्र चित्र झालेलं आहे, काय सांगाल? नाही नाही, आपलेच नेते म्हणतात की मोदी आंबेडकरवादी आहे. नेतेच म्हणतात. त्यांना म्हणलं तुम्हाला लाज नाही वाटत असं बोलायला? राजनीति में ऐसा बोलना पडता है असं बोलतात. मी आता सगळे नावं मुद्दाम घेत नाही, कारण काय कशाला दुश्मनी तशी घ्यावी. पण उत्तर हिंदुस्थान, बिहार, महाराष्ट्र सगळे हे नेते जे दलित नेते आहेत, आमचे नेते आहेत, आपण दलित नाहीच, आपण आमचे नेते आहेत, ते आम्हालाच ज्ञान शिकवतात की मोदी तर आंबेडकरवादी आहे. आता मोदीचा आणि आंबेडकरवादाचा काय संबंध आहे? लहानपणापासून खोटं बोलणारा माणूस, मगरमच्छ पकडली. अरे आता त्यांनी सांगितलं मी रोबं केला होता लहानपणी, आणि शिकलेलं तर काहीच नाही. तो जे खोटं बोलतो ते सगळे सहन करतात. म्हणजे डॉक्टरांच्या सभेमध्ये म्हणजे ह्या अंबानीच्या आईच्या नावाने हॉस्पिटलच्या उद्घाटनात तो म्हणला की आम्ही गणपतीची सोंड लावली, गणपतीला हाती सोंड लावली, म्हणजे आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती. आता हे सगळं काल्पनिक आहे. गणपती काय, 33 कोटी देव काय, स्वर्ग काय, नरक काय, सगळं काल्पनिक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायला लावतात. आणि डॉक्टर फिदी असतात. त्यात आपले डॉक्टर असतात ना, उठायला पाहिजे एखाद्याने की आज सुद्धा हत्तीची सोंड माणसाला लावता येत नाही, आज सुद्धा नाही. प्लास्टिक सर्जरी तुझ्या माझ्या बॉडीतच होऊ शकते. तुझा पार्ट असं नाही होत कुठल्या जनावरांचा आणून लावता येत. कोणी क्रॉसेस करायला तयार नाही. हे सगळे जे असं त्यांना दाबून ठेवले, कारण हे सगळे अप्रामाणिक आहेत. सगळंच हे आता चित्र विचित्र झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आपले महापुरुष आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कुठला गुण यांचा लोकांनी घेतला पाहिजे? अरे त्यांनी त्याग केला म्हणून आम्ही आज उभे आहोत. आम्ही त्यांच्या नावाने डीजे वाजवतो. त्यांचे विचार डोक्यात घेऊन तशी वाटचाल आम्ही केली पाहिजे. बाबासाहेबांनी काय सांगितलं? हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे, हा रथ मागे जाणार नाही एवढी काळजी घ्या. पुढे नाही न्यायला तरी चालेल, मागे गेलाय ना रथ, आता काय राहिले? त्यामुळं त्यांनी केलेल्या कामाची जाणीव ठेवून आम्ही तसं काम केलं पाहिजे. हे उत्सव करण्याची गरज नाही, डीजे वाजवण्याची गरज नाही, नाचण्याची गरज नाही, धांगड-धिंगा करायची गरज नाही. हे आम्हाला आमच्या पोरांना दारू पाजतात, धांगड-धिंगा करतात आणि जयंती साजरी करतात. आपल्या सगळ्या जयंतीचा फायनान्स प्रत्यक्ष अप्रत्यक्ष RSSचा आहे. आणि तो कसा आहे, हे बाबासाहेब काय म्हणले ते डोक्यात नाही घ्यायचं, नाचा. आता सर आपणच हे बहुजन म्हणतो ना, हे 85% बहुजन आहे ना. हे 85% बहुजनातल्या अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे सगळे जे RSSच्याच गळाला लागलेले आहेत. परिस्थिती खूपच म्हणजे दोन गोष्टी आहेत ना. एक तर स्वार्थ आणि दुसरं अनिती. आपलं काहीतरी लफडं आहे ते बाहेर येऊ नये, ते सत्तेवर आहेत ना, त्यामुळे त्यांच्या कच्छिपी जायचं, किंवा लाचार आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून जायचं. दोनच. मी आमचे एक फार मोठे विचारवंत बनते आहेत, त्याचं नाव विसरलो, ते म्हणे साहेब आम्ही आपापलेले आहोत, ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने आम्हाला पाहिजे. बाबासाहेब विसरलो आम्ही, विमल कीर्ती बनते. विमल कीर्ती फार माझ्याकडे बसतात, आम्ही दोघं मित्र आहोत. तर मला पटलं ते. मी म्हणलं असं का करत, तुझं मला विचारलं तेच त्यांना विचारलं, मला असं का करतात ते? कारण मी तर 76 पासून आंबेडकरवादी आहे. मला त्यांनी जवळ केलं नाही, आणि मी आंबेडकरवादी म्हटल्यामुळे मराठ्यांनी जवळ केलं नाही. त्या अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं? मी माझं काम चालू ठेवतो. मला कोणाचीच पर्वा नाही. मला कोणी मारायचं तर मारू दे, मला जेलमध्ये टाकू दे. त्यामुळं माझं काम निर्भीडपणे चालतंय, याचाच मला अभिमान आहे. आणि मी 76 पासून जी भूमिका घेतली ती मी सोडलेली नाही, की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ RSS आहे, ब्राह्मणवाद आहे. मी 1976 साली सांगितलं, तेव्हा मी 34 वर्षाचा होतो. आता मी 85 वर्षाचा आहे. मी तेच सांगतोय. त्याच्यापेक्षा मला इतक्या वर्षाच्या काळामध्ये आपण हे RSSची सगळी पाळंमुळं आणि जे काही सत्य आहे तुम्ही लोकांना मांडताय. परंतु आता ह्या 2 महापुरुषांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपला एक बोलण्याला वेटेज आहे. आपण म्हणजे समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख आहे. समाज जरी कोणी भीतीमुळे तुमच्या कोणी हे करत नसतील,
परंतु तुमचे विचार हे सर्व बहुजन लोकांना ते पटतात, ते म्हणून- सत्य वाटतात. अशा परिस्थितीमध्ये आपण देशभरातल्या बहुजनांना आपला काय संदेश असेल? नाही, माझा विशेषतः बहुजन तरुणांना माझे आव्हान आहे हा. की या सगळ्या महापुरुषांच्या कामाचा अभ्यास करा आणि ते घेऊन घराघरात जा. डीजे वाजू नका, नाचू नका, साजरं करू नका. आता मी तुला सांगितलं की ते प्रभाकर गायकवाड म्हणून औरंगाबादचं, त्यांनी फुलेंचं वाङ्मय, टोटल वाङ्मय 200 रुपयात काढलं. असे काही उपक्रम करा. वाटा, मी त्याला म्हणलं मला पण दे 10 कॉपीज. त्याची प्रस्तावना मी लिहितोय, मला 10 कॉपीज दे म्हणलं, विकत घेतो मी वाटतो लोकांना. तेव्हा अशा परिस्थितीत आपण आता विचाराने घराघरात गेलं पाहिजे, डीजेने नाही. तुम्ही दारू कसे पिऊन आहात? नाही. तुम्ही न्यूट्रल आहात ना, तुम्ही कुठला धर्म मानता ना, तुम्ही कुठली जात मानता. मानवता मानवता तुमचा धर्म आहे. मग अशा ह्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज वाटून घेतले, महात्मा फुले वाटून घेतले. यांनी वाटले आहेत, यांनी वाटून घेतले, हो. यांनी आमची डोकी सडवली. आम्हाला कळायला पाहिजे की 3% ब्राह्मण सोडले आणि वैश्य असतील काय, आम्ही सगळे एक आहोत. हो. मग अशा आम्ही एका परिस्थितीमध्ये- रक्ताचे आहोत. आमचा डीएनए एक आहे. आता मी सांगितलं शिवाजी महाराजांचे काय संबंध होते. आता अशा परिस्थितीत आपण कोण काय गावागावात ते बबन कांबळे सम्राट चालवायचे, तर ते काय म्हणायचे की जातीवाद्यांनी नवरदेवाला देवळात जाऊ दिले नाही. तर मी त्यांना फोन केला, माझे मित्र होते, म्हणलं अहो त्या नवरदेवाला विचारा, बडव्या तुझं देवळात जायचं काय कारण आहे? देवळाचा आपला काय संबंध आहे? कशाला जायला पाहिजे? म्हणजे आम्ही देवळात जातो म्हणून ते त्याला विरोध करतात. आम्ही नाही जगत. आमच्या घरात एवढं फक्त बुद्ध आहे, आम्हाला अभिमान आहे. माझी आईने स्वतः, आम्ही अनाथ आश्रम चालवतो, 100 मुलं आहेत, आम्ही PG to KG, KG पर्यंत, KG पासून PG पर्यंत शिकवतो मोफत. आईने त्या दिवशी देव सोडून दिले, म्हणले ही माझी पूर्ण दैवत आहेत. माझी आई 103 वर्षाची होऊन गेली. तेव्हा मला सांगायचं की हा विचार घराघरात पोहोचवला पाहिजे. ते आम्ही काम करत होतो. तू विचार, भारतभर आंबेडकरवाद्यांकडून मी रुपया घेतलेला नाही आणि प्रबोधन केले. तेच करतो मी नेहमी. काल दिल्लीला गेलो होतो, तेच माझा विशेष तो आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी प्रबोधन केलं पाहिजे आणि ते करताना निस्वार्थीपणे केलं पाहिजे. लगेच प्रबोधन केलं, वर्षभर केलं, लगेच इलेक्शन लढतो, संपला विषय. सर, आपण जागृत न्यूजला वेळ दिला.